सुनेत्रा पवार यांची खासदारकीची संधी हुकल्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली। त्यांची नुकताच राज्यसभेवर बिनविरोध नियुक्ती झाली। पण मग राज्यसभेची निवडणूक नेमकी असते तरी कशी आणि काय? राज्यसभा आणि लोकसभेत नेमका फरक काय असतो? चला साधं सोपच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। आता बघा, संसदेची दोन सभागृह असतात, एक म्हणजे राज्यसभा आणि दुसरी असते ती लोकसभा। त्यापैकी हे जे राज्यसभा असतं ते संसदेचं वरिष्ठ सभागृह मानलं जातं आणि लोकसभेतील नेत्यांना आपण खासदार म्हणतो आणि राज्यसभेतील नेत्यांना पण आपण खासदार म्हणतो। पण या दोन्हींची जी निवडणूक असते ती निवडणूक प्रक्रिया ही वेगवेगळी असते। लोकसभेत निवडून जाणारे जे खासदार असतात ते लोकनियुक्त म्हणजेच आपण निवडून दिलेले असतात। तर राज्यसभेवर काय असतं की कलम 80 च्या नुसार 238 खासदार हे अप्रत्यक्षपणे निवडून आलेले असतात आणि 12 खासदारांची निवडणूक हे राष्ट्रपती स्वतः करतात, असे एकूण 250 खासदार। आता हे 238 खासदारांना कोण निवडून देतं? तर त्या 238 खासदारांना आपण निवडून दिलेले जे विधानसभेचे आमदार असतात ते निवडून देतात आणि जे 12 खासदार निवडले जातात ते कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातील असतात। थोडक्यात सांगायचं झालं तर राज्यसभेतील खासदारांना जनता नाही तर आमदार मतदान करतात। अजून एक म्हणजे कोणत्या राज्यात किती राज्यसभेचे खासदार असणार हे त्या राज्यातील लोकसंख्येवरून ठरतं। आता जागांबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेत 545 जागा असतात, यापैकी 543 या आपण निवडून देतो आणि 2 जे खासदार असतात ते नेमणूक केलेले असतात आणि ज्यांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतात आणि ज्या लोकसभेच्या निवडणुका असतात त्या दर 5 वर्षांनी होतात। आता राज्यसभेचं काय होतं तर राज्यसभेत 238 खासदार असतात जे निवडलेले असतात आणि 12 खासदार असतात जे नेमलेले असतात, म्हणजेच एकूण 250 खासदार असतात। लोकसभेची जी टर्म असते ती एकाच वेळी संपते, पण राज्यसभेची जी टर्म असते ती राज्यसभेत दर 2 वर्षांनी 1/3 खासदार हे निवृत्त होत असतात आणि म्हणूनच आपण राज्यसभेचं जे सभागृह आहे त्याला कधीही विसर्जित न होणारं म्हणजेच स्थायी सभागृह म्हणतो। आता या ज्या राज्यसभेच्या निवडणुका होतात त्यांना ईव्हीएम द्वारे ना बॅलेट पेपरद्वारे। आता राज्यसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेला आपण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट असं म्हणतो। म्हणजे काय तर आमदार जेव्हा मतदान करतील तेव्हा त्यांना एकूण उमेदवारांमधून आपला प्राधान्यक्रम नोंदवायचा असतो। आता आपण अनेकदा असं म्हणतो की निवडणूक ही बिनविरोध झाली, तर ती कशी होते ते देखील पाहूयात। तर बघा, आता 6 जागांसाठी जर राज्यसभेची पदं रिक्त असतील आणि 6च उमेदवारांनी जर अर्ज भरला असेल तर त्या जागांवर ते उमेदवार खासदार म्हणून निवडून येतात। पण जर 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज भरला तर मात्र निवडणूक होते। आता निवडणुकीसाठी किंवा राज्यसभेवर जाण्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर हा संबंधित जो उमेदवार आहे तो देशाचा नागरिक असावा लागतो, ही पहिली अट आहे आणि त्यानं वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत। शिवाय संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या ज्या अटी आहेत त्या त्यानं पूर्ण केल्या पाहिजेत। आता या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड ही सदस्य मतदानाने होते आणि अध्यक्षांच्या गैरहजेरीत उपाध्यक्ष सभागृहाचं काम करतात। आता राज्यसभेचे अधिकार काय असतात तर राज्यसभेलाही बऱ्यापैकी लोकसभेइतकेच अधिकार असतात। कोणतेही विधेयक हे दोन्ही सभागृहाच्या संमतीनंतरच कायद्यात रूपांतरित होतं। मनी बिलाच्या बाबतीत लोकसभेच्या तुलनेत राज्यसभेला मर्यादित अधिकार असतात आणि या संदर्भात राज्यसभेनं विचार करून आपलं मत 14 दिवसांच्या आत लोकसभेकडे पाठवावं लागतं। घटना दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भात राज्यसभेचे अधिकार लोकसभेच्या अधिकाराइतकेच आहेत। म्हणजेच काय तर तसं पाहायला गेलं तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असून देखील काही कमी अधिकार हे राज्यसभेला देण्यात येतात, मात्र तरीही 2 विशेष अधिकार राज्यसभेला असतात। यातीलच पहिलं म्हणजे संविधानाचं उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतींवर महाभियोग चालू शकतं आणि दुसरं म्हणजे राज्यसभा विशेष पत्त्याद्वारे उच्च न्यायालय किंवा कोणत्याही उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना काढून टाकण्याची विनंती देखील करू शकते। ही सगळी होती माहिती राज्यसभेची, राज्यसभा कशी असते, काय असते, निवडणूक कशी होते या सगळ्याबद्दलची। जर ही माहिती समजली असेल, साध्या सोप्या शब्दात आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला आठवणीनं सबस्क्राईब करा।